नमस्कार, मी शेफ शैलेश. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीजच्या किचनमध्ये मी आपलं स्वागत करतो. तर आज आपण बनवणार आहोत एशियन स्टाईल नूडल्स विथ ग्रिल्ड चिकन आणि ग्रेव्ही. तर आता सर्वप्रथम आपण बनवून घेणार आहोत चिकन स्टॉक, जो आपल्याला उपयोगी पडणार डिशेसला फ्लेवर करायला. तर मी एका कढईमध्ये टाकून घेते आणि मग गॅस रिड्यूस करून मी ऍड करणार पाणी. चांगली उकळ येऊन द्यायची पाण्याला. पाण्यामध्ये मी ऍड करणार थोडेसे अख्खे काळं मिरी, अंदाजे 1 चमचा, 2 ते 3 लसणीच्या पाकळ्या, एक अर्धा इंच आलं कापलेलं, एक कॅरेट म्हणजे गाजर कट केलेला, 2 तेजपत्ता आणि माझ्याकडे चिकनचे बोन्स आहेत. हे मी वॉश करून ठेवले. तर चिकनचे बोन याच्यामध्ये टाकल्यानंतर चांगला फ्लेवर स्टॉकमध्ये येईल. या स्टॉकमध्ये मी मीठ ऍड करणार नाही, कारण जर मी मीठ ऍड केलं तर नंतर डिशेसचं मीठ डबल होईल. तर त्या स्टॉकसाठी आपण काहीही मीठ टाकणार नाही, फक्त जे इन्ग्रेडियंट टाकले त्याच्यासाठी आपण स्टॉक बनवणार. आता आपण बनवणार आहोत फ्राईड चिकन. तर त्यासाठी आपल्याकडे आहे बोनलेस चिकन स्ट्रिपमध्ये कापलेलं. त्याच्यामध्ये मी ऍड करेन थोडंसं मीठ, थोडी सफेद मिरीची पावडर आणि ह्याला मी चांगलं मिक्स करून घेईन. आणि ह्याला फ्राय करण्यासाठी माझ्याकडे एक बॅटर आहे. त्याच्यामध्ये अर्धा कप मैदा, अर्धा कप कॉर्नफ्लॉवर, सफेद मिरची पावडर आणि मीठ टाकलेलं आहे आणि एक अंडा आहे. या कढईमध्ये आपण तेल घेऊया. थोडं तेल तापून द्यायचं. आता तेल चांगलं तापलेलं आहे. आता या बॅटरीमध्ये मी चिकन डिप करून तळून एक एक करून आपल्याला चिकन सोडायचं आहे. चिकन आपल्याला चांगला गोल्डन क्रिस्पी फ्राय होईपर्यंत, कलर येईपर्यंत फ्राय करायचं आहे. आपण चेक करायचं मध्ये चिकन कसं आहे. तर चिकन आपलं खूप चांगलं कुरकुरीत तळलं गेलेलं आहे. तर आपण ह्याला टिश्यू पेपरवरती किंवा ऑइल ॲब्झॉर्बेड पेपरवरती काढूया. तर आता आपण बनवून घेऊ सर्वप्रथम आपली ग्रेव्ही. तर त्यासाठी मी कढई एकदम गरम करी. कढई थोडी गरम झाल्यावर त्यामध्ये तेल, चॉप गार्लिक, चॉप जिंजर, माझ्याकडे व्हेजिटेबल्स आहेत चॉप, जसे कोबी, शिमला मिरची आणि गाजर, ते पण याच्यामध्ये ऍड करायचं. त्याच्यामध्ये आता मी ऍड करणार आपण तयार केलेला चिकन स्टॉक. यात आपण टाकणार आहे थोडंसं शेजवान सॉस, जो आपल्याला मार्केटमध्ये हल्ली अवेलेबल भेटतो. वाव, खूप खमंग असा सुगंध येत आहे. तर आपण जरा टेस्ट करून घेऊ. अप्रतिम. तर आता एकदा हे आता सॉस शिजल्यानंतर थोडंसं त्यामध्ये सॉल्ट, व्हाईट पेपर, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर हे ऍड करेल. जर तुम्हाला याच्यामध्ये फूड कलर ऍड करायचा, जसं की लाल कलर ऍड करायचा आहे,
तो मी त्यामध्ये ऍड करू शकता, पण मी प्रेफर करतो की नॅचरल कलर जे आहे ते खूप चांगलं. तर आता हे आपलं सॉस शिजलेलं आहे. तर ह्याला आपण घट्ट करायसाठी आपल्याकडे आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी. म्हणजे आपण हे कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्याची एक पेस्ट केलेली आहे. तर त्याच्यामुळे काय होणार, ही ग्रेव्ही जी आहे आपली घट्ट होणार. तर आपण ह्याच्यामध्ये आता ते ऍड करू. आता ह्याच्यामध्ये आपण ऍड करू आपण फ्राय केलेलं चिकन, जे आपण हाफ मध्ये कट केलेलं आहे. मला पाहिजे तर तुम्ही बारीक कट करून टाकू शकता. आता आपली ग्रेव्ही झालेली आहे. मी त्याला लास्टला थोडंसं स्प्रिंग ऑनियन म्हणजे पातीचा कांदा टाकेन आणि हवा असल्यास त्याच्यामध्ये थोडंसं पेटलेलं अंडा टाकेन, तर थोडंसं याला चांगलं टेक्स्चर येईल. आणि आपली ग्रेव्ही झालेली आहे. तर आता याच्यानंतर आपण बनायला घेऊ आपले स्टार फ्राईड नूडल्स. परत थोडंसं फ्रेश तेल घेऊन गॅस थोडंसं कमी करून आपण चालू करू सोते करायला. सर्वप्रथम पेटलेलं अंड, त्यानंतर फ्राय केलेलं चिकन कट केलेलं, चांगलं सॉते केल्यानंतर आपण याच्यामध्ये ऍड करू आपले व्हेजिटेबल, जसं काय बारीक कापलेला कोबी, शिमला मिरची आणि कॅरेट. ह्याला शिजवून घ्यायचं आहे. तेल आपल्याला कमी पडलं तर आपल्याला हे वापरता येईल, पण चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्याला. आणि शक्यतो चायनीज हे हाय फ्लेमवरती कुक करतात, तर आपल्याला मॅक्सिमम फ्लेवर याच्यात परत आपल्याला डीपमध्ये ठेवायचे. माझे आपले शिजले आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये ऍड करू नूडल्स, सॉल्ट, व्हाईट पेपर, थोडंसं मिक्स करून घेऊ. तर ह्या स्टेपला आपल्याला थोडंसं आग किंवा फायर थोडीशी कमी करायची आहे, कारण आपल्याला सिझनिंग करायचं आहे. याच्यामध्ये आपण नंतर ऍड करू थोडंसं सोया सॉस, 4 ते 5 टेप. आपण चांगलं मिळवून घेऊ. सगळं आपले इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला आपला पातीचा कांदा टाकायचा आहे आणि एकदा लास्ट आपल्याला हाय फ्लेमवरती चांगलं टॉस करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपली दोन्ही ही डिश तयार झालेली आहे. मला खात्री आहे तुम्ही ही डिश घरी बनवाल आणि तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांचं मन नक्कीच जिंकाल. तुम्ही आमच्या पेजवरती जाऊन आमच्या रेसिपीजला लाईक, शेअर आणि कमेंट्स करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.